अव पाटील, तुम्हाला कुठेतरी बघितल्यावानी वाटतं या. अगदी बराबर ओळखलं अंबिकाबाई तुम्ही. पिंपळवाडीला तुका पाटला बरोबर तुमचा सवाल जवाब झालता ना, तेव्हा म्या तिथं हजर होतो. हा वय वय. काय म्हणती या पिंपळवाडी? हाय एकदम झकास आहे. अंबिकाबाई, तुका पाटलाला भडकवणाऱ्या त्या देशमुखाच्या पोराचं पुढं काय झालं कळलं ना तुम्हाला? नाही, काय झालं? त्याचं पार वाटोळं झालं. त्याची समधी वस्ती जळाली आणि तो बी बिचारा त्यात जळून खाक झाला. अरे देवा, मला तर वाटतं या हा समजा त्या तुका पाटलाचाच कावा असणार. अगदी बराबर बोललात अंबिकाबाई तुम्ही. आरोपी विष्णू बाळा याने धनाजी देशमुख यांच्या वस्तीला आग लावली आणि त्या आगीत धनाजीचा मृत्यू झाला. तसेच तुकाराम पाटील यांच्या वाड्यात घुसून त्यांची तिजोरी फोडली. हे न्यायालय आरोपी विष्णू बाळा यास भारतीय दंड संहिता 307 आणि 379 प्रमाणे प्रत्येकी 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे. चांगला दावा साधलास पाटील. ध्यानात ठेवीन, पक्क ध्यानात ठेवीन म्या. अरे आधी 7 वर्ष खडी फोड, मग बघू. घेऊन जा त्याला. 7 वर्ष काय, 7 महिन्यात बाहेर येतो का नाही बघ. तुझं 30 भरल्यात पाटील. तुला विसरणार नाही म्या. ध्यानात ठेव, तुला विसरणार नाही. दरे दरे दर 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 दर. ओ पाटलीन, या की इकडं. काय हो, काय झालं? डब्यात हाय ना समद? अहो समद हाय, पण इडा करून देणारे हात घरकामात गुंतलेत, त्याचं काय करायचं? आम्हासनी सांगा, तुम्ही काशीनाथची आय हाय? वय. वाड्याची मालकीन हाय? वय. अख्ख्या गावची पाटलीन हाय? वय हो. अहो मग आमची बी कोणीतरी हाय का नाही? असं आडवळणानं कशापायी बोलताय? सरळ सांगायचं की इडा करून दे म्हणून. असं म्हणजे हुकमाशिवाय तुम्ही काही करणारच नाही असं ठरवलंय का? तसं ना भाऊ. मग कसं, आपलं लगीन झालं, तुम्ही घरात आला, तेव्हा काय सुखाचे दिवस होते आमचे. मग आमचं जेवण झालं की 5 पानाचा इडा असा आमचा समोर असायचा. नाही तर आता मी हे बकरीवाणी अशी ही पानं खायला लागतात चुकलेली आम्हाला. इडा करून काय करायचं? तो वाळूनच जातो की जागच्या जागी. घरात कधी असता तुम्ही इडा खाया? मला सांगतात कौतुक आपलं. बसा. अहो न गो, मला लई का माहिती. अहो बसा म्हणलं तुम्ही. 2 मिनिटं बसा. आज आम्ही सवता इडा करून तुम्हाला देणार. बघोडा मावशी, बघोडा मावशी. आले आले. बघोडा मावशी. अरे तुम्ही अजून जागा आहे ती? मी या झोपा येऊ? आईसाहेब रागवतील ना. मी आईला विचारलंय, झोप लागली तर डोंडीबा उचलून ने. येऊ का? या. अहो पण तुम्हासनी इथं कशी झोप येणार? इथं गादी आहे नऊशी. असू दे, मी तुमच्या मांडीवर झोपीन. आम्हाला जरा एक गोष्ट सांग की. कुठली सांगू? खंडोबाची? नको, आम्ही ती ऐकले. डोंडीबा रोजच सांगतो. मग कुठली सांगू? राजा राणीची. एक होता राजा आणि एक होती राणी. त्यांना एक मुलगा होता. समद्या राजा राणीला कुठं मुलगा असतो? मुलगा नसलेल्या राजा राणीची गोष्ट सांग. बर. एक होता राजा आणि एक होती राणी. 2 नव्हत्या का? एकावरती एक नावरती? नाही, या राजाला एकच राणी होती. त्या राजाचा राणीवर लई जीव होता. राजा राणी दोघं एकमेकांवर लई प्रेम करायचे. त्यांचं एवढंच घर होतं, पण घराला पाचूच्या भीती
सोन्याची कौलं होती. घराभोवती बागशायती होती. त्यात दोघं बी राजा राणी लई कष्ट करायचे. भरपूर पीक भी यायचं. कणसं लागायची. पिकाला रुपयाची पानं यायची. कणसाला माणिक मोती लागायचे. मग राजा तो पीक काढायचा आणि पांढऱ्या घोड्याच्या सोन्याच्या गाडीत घेऊन बाजारला जाऊन समधी पीक ऐकायचा. राणीला पुट्ट्याचा शालू घेऊन यायचा. राणी लई खुश व्हायची. राजाला पंचपक्वान्न खायला घालायची. पण तेव्हाला ते सुख पाहवलं नाही. एकदा ना राजा राणी कुठेतरी बाहेर गेले होते. अग्निनारायण आला आणि राजा राणीचं सगळं घर पेटवून गेला. का? कुणास ठाऊक का. मग वाडा कोणी भिजवला? कुणी इजवला नाही. राजाची सगळी संपत्ती जळून खाक झाली. राजा तेव्हा घरी गेला आणि राणी एकलीच राहिली. मावशी अशी रडायची गोष्ट सांगू नको ना. आम्हाला रडायला येतं. आनंदाची सांग ना. मला नाही येत आनंदाची गोष्ट. असू दे, आता मला झोप आली आहे. तू पण